तर पुढची बातमी आता शिर्डीतून महाविकास आघाडीच्या सभेत लोक तहानलेले आहेत। 200 रुपये घ्या पण पाणी द्या असा लोकांचा टाहो फोडतायत। शिर्डीत भर दुपारी आदित्य ठाकरेंची सभा, या सभेला जे काय कार्यकर्ते आलेत, नागरिक आलेले आहेत, ते म्हणतात की आम्हाला पैसे घ्या, आमच्याकडे 200 रुपये घ्या पण आम्हाला पाणी द्या अशी मागणी केलेली आहे। कारण तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे। शिर्डीत लोक तहानलेले आहेत। कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैव कोण करतं हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे। कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैव कोण करतं हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे। कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैव कोण करतं हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे। कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैव कोण करतं हे ठरवून मतदान करण्याची फार मोठी गरज आहे। कारण आज आपण जर बघितलं तर मीडिया दुर्दैव कोण करतं या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्या सोबत आहेत। सचिन, एकतर अंगाची लाही होते, साहजिक आहे, नागरिकांना पाणी पाहिजे, पाण्याची देखील व्यवस्था सभेमध्ये केली नव्हती। निश्चितच आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब वागचौरे जे आहेत शिर्डीचे उमेदवार, त्यांच्यासाठी जाहीर सभा होतीये आणि उन्हाचा कडाका भयंकर आहे आणि त्यातच आयोजक जे आहेत त्यांच्याकडून खरं तर सभा मंडपामध्ये पाण्याची व्यवस्था केली गेली नाहीये। त्यामुळे या सभेत भाषण ऐकण्यासाठी जे लोक बसलेले आहेत ती अक्षरशः वैतागलेली आहेत आणि ज्यावेळेस कुणीतरी 1-2 बॉटल पाण्याचे घेऊन आलं स्वतःसाठी पिण्यासाठी, त्यावेळेस काही नागरिक अक्षरशः वैतागले आणि 200 रुपये घ्या पण आम्हाला पाणी द्या अशी त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली। त्यामुळे जे आयोजक आहेत भाऊसाहेब वागचौरे यांच्यासाठी ही सभा होती, मात्र आयोजकांकडून पाहिजे तेवढं जी व्यवस्था आहे उन्हाच्या तडाख्यापासून आणि पाण्याची ती केली गेली नाहीये असं एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा आहे, दुसरीकडे राजकीय अशा सभा होत आहेत। निश्चितच सचिन, एवढा उन्हाचा तडाखा असताना, एवढं तापमान वरती गेलेलं असताना पाण्याची व्यवस्था नागरिकांसाठी करणं खूप गरजेचं होतं। झाली नाही व्यवस्था, ही खेदाची बाब आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल